सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सारंग शुद्धीवरती आलेला असतो, पण सारंगचा अपघातामुळे मेमरी लॉस झालेला असतो. त्यामुळे शुद्धीवरती आल्यानंतर सारंग फक्त सावलीचा धावा करत असतो, कारण अपघातामुळे काही गोष्टी तो विसरलेला असतो, तर काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. सावलीच्या नावाचा सातत्याने धावा केल्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, तिलोत्तमाला सल्ला दिलेला असतो की ज्यांचं ते नाव घेत आहेत त्या कोण आहेत. तर सावली त्याची बायको होती आणि आता ती त्याची बायको नाही आहे, तिने लग्न केले डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्हाला त्यांच्या जीवाची काळजी असेल ना, तर त्यांना ज्यांना भेटायचं आहे त्यांना इथे बोलावून घ्या, निदान बोलू दे तरी. त्या इथे आल्यामुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल, त्यांना बरं वाटेल. तुम्ही त्याचा विचार करा. सारंगच्या जीवापेक्षा काही महत्त्वाचं नाही. तुम्ही सावलीला इथे एकदा बोलावून तर घ्या, फक्त एक फ्रेंड म्हणून भेटायला तरी बोलवा. तेव्हा इथे सारंगच्या जीवाची भीती असल्यामुळे सारंगच्या जीवासाठी तिलोत्तमा सावलीकडे जाते, तिच्या पाया पडते आणि म्हणते, सावली चल, सारंगच्या जीवासाठी तरी तू चल. हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला तो सारखं फक्त तुझंच नाव घेतोय. त्यामुळे सारंगच्या जीवासाठी तिलोत्तमा सावलीच्या पायाजवळ येते आणि सावलीसुद्धा वाऱ्याच्या वेगाने सारंगला भेटायला जाते. तेव्हा तिच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा खुलासा होतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सावलीला सारंगला भेटायचं असतं, पण तिलोत्तमाने तिला हॉस्पिटलमधून हकलून दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की पुन्हा इथे यायचं नाही, मी सारंगला अजिबात तुला भेटू देणार नाही. सावली खूप रिक्वेस्ट करते, पण ती म्हणते, तुझी काली सावळी मी माझ्या सारंगवरती नाही पडू देणार. आज माझ्या सारंगची जी अवस्था आहे ना, ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आहे सावली. तुझ्यामुळे माझ्या सारंगची ही अशी अवस्था झालेली आहे. तुम्ही दोघीजणी पंढरपूरला गेलात गाणं गायला, पण तुम्हालाच भेटायला येत असताना माझ्या सारंगचा असा अपघात झाला. म्हणजे याला जबाबदार कोण? सर्वस्वी तू जबाबदार आहेस. प्रत्येक वेळी तिलोत्तमाने सावलीला दोष दिलेला आहे. काहीही घडलं त्याचा दोष सावलीवरती. जेव्हा ती मेंढ्यांची सून होती तेव्हासुद्धा आणि आत्तासुद्धा ती तेच करते. प्रत्येक गोष्टीला जबाबदार सावली. जेव्हा अमृताचं बाळ गेलं तेव्हा अमृताने हट्ट केला, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. सावली तिला घेऊन गेली आणि सावली तिला हॉस्पिटलला घेऊन गेली, याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. बाळ तिच्यामुळे गेलं, हा आरोप मात्र सावलीवरती करण्यात आला होता. आणि प्रेक्षकांनो, या सर्व गोष्टींना सावली अक्षरशः कंटाळलेली असते. आणि जेव्हा तिला घरातून बाहेर काढलं जातं तेव्हा तिला वाईट वाटलेलं नसतं. उलट ती ते घर सोडून लगेचच निघून गेलेली असते, कारण तीसुद्धा ह्या रोजच्या तमाशाला, ह्या रोजच्या नाटकाला कंटाळलेली असते. आणि आत्तासुद्धा पुन्हा तेच झालेलं असतं. तेव्हा अमृता सावलीला तिथून जायला सांगते, तेव्हा ती वैतागून म्हणते, हे सगळं माझ्यामुळेच झालं. तिलोत्तमा मॅडम बरोबर बोलल्या. मी जर पंढरपूरला गेले नसते, सारंग आम्हाला भेटायला आले नसते, तर हे सगळं घडलंच नसतं. म्हणजे या अपघाताला सुद्धा मीच जबाबदार, नाही का? सगळं माझ्यामुळेच होतं. तेव्हा इथे अमृता तिला समजावते. त्यानंतर सावली घरी रडत बसलेली असते. तिने हट्टच केलेला असतो की पांडुरंग विठ्ठला, लवकरात लवकर सारंग बरे झाले पाहिजे. जोपर्यंत ते बरे होत नाही तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, काही पिणार नाही आहे. येथे अन्नाचा एक कण, पाण्याचा एक थेंब माझ्या पोटात नाही जाणार. त्यामुळे इथे जगन्नाथ तिला समजावत असतो की बाळा, असं का करतेस? अगं देवावरती कशाला नाराज होतेस? देव तर बिचारा भोळा असतो. ती म्हणते, ठीक आहे ना, देव जर भोळा असतो ना, तर त्याने माझ्या सारंगला बरं करावं. सारंगची काय चुकी आहे? आम्हाला भेटायला येत होते, ओवीला भेटायला येत होते, ही काही त्यांची चूक आहे का? त्यांच्यावरतीच एवढा मोठा आघात व्हावा? जर देव भोळा आहे तर त्यांना बरं करावं, आणि जर देव कठोर आहे, निष्ठुर आहे, तर मग त्याला पण कळू दे
की त्याच्या भक्ताची सहनशक्ती संपली म्हणून, आणि कंटाळला त्याचा भक्त रोज रोजच्या आरोपाला प्रत्यारोपाला. त्यामुळे प्रेक्षकांनो, सावलीने आता इथे विठुरायाचीच परीक्षा घेण्याचं ठरवलेलं असतं, आणि त्यामुळे सावलीची ही जी प्रार्थना आहे ती फळाला आलेली असते. इथे आता सारंग शुद्धीवरती आलेला असतो. पण प्रेक्षकांनो, तिलोत्तमाला आनंदसुद्धा होतो सारंग शुद्धीवरती आल्याचा समजल्यानंतर. पण एक वेगळीच गोष्ट घडलेली असते. इथे भैरवी आणि तिलोत्तमा यांची मैत्री झाली हे आपण कालच्या एपिसोडमध्ये बघितलंच होतं. त्याच्यामध्ये भैरवी म्हणते की ही परिस्थिती त्या सावलीमुळे झाले, तर त्या सावलीला आपण सारंगच्या आयुष्यातून कायमचं बाहेर फेकून देऊया असं मला वाटतं. अगं ती सावली सारंगच्या आयुष्यामध्ये काय महत्त्वाची आहे गं? काहीच नाही. माझ्या मुलीला, जिच्यामुळे त्याच्यावरती एवढं मोठं संकट आले, तो मरणाच्या दारात उभा आहे. मग त्या मुलीला आपण त्याच्या आयुष्यातून बाहेर काढलं पाहिजे असं नाही वाटत तुला? तिलोत्तमा म्हणते, मला तसंच वाटतं. ते म्हणते, ठीक आहे, मग काढूया तिला बाहेर. हात मिळवणी कर तिलोत्तमा. बाकीचं सगळं विसरून जा. मी काय वागले, कसं वागले, सगळं विसरून जा. फक्त आत्ता काय करायचं त्याचा विचार कर. सारंगच्या जीवासाठी तुझ्याकडे दुसरा कुठला पर्याय आहे का? ती म्हणते, नाही, पर्याय नाही आहे. ती म्हणते, कर मग हात मिळवणी. आणि मग हात मिळवणी केलेली असते, आणि हे सगळं बबलूने बघितलेलं देखील असतं. आणि बबलू तिला म्हणतो, तिलोत्तमा मॅडम, लहान तोंडी मोठा घास घेतो. पण भैरवी माई आल्या होत्या, त्यांच्याबरोबर तुम्ही हात मिळवणी केली. नक्की काय बोलात मला माहिती नाही, पण त्यांच्याजवळ मैत्री पुन्हा करू नका. 8 वर्षांपूर्वी त्यांनी आपलं घर तोडले. त्यांनी हे सगळं का केलं, कशासाठी केलं ते तुम्हाला माहितीच आहे. पण त्यामुळे आपल्या कुटुंबाला किती भोगावं लागलं, किती मनस्ताप झाला हे पण तुम्हाला माहिती आहे. तेव्हा पुन्हा त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. तुमचा त्या विश्वासघात करतील असं आता बबलू म्हणतो. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, आता तू मला शिकवशील का? कुठे कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं, काय नाही करायचं, हे तू मला शिकवणार आहेस बबलू? चल जा इथून आता. तिलोत्तमाचा जो अहंकार आहे ना, तो तिला कधीतरी बुडवणारच आहे. बबलू चांगलीची गोष्ट सांगत होता, पण तोही तिथला कामगार आहे, तिच्या इथे राहतो, म्हणून तिने तिचा सहजरित्या अपमान केला. ह्याची शिक्षा तिलोत्तमाला भेटणारच होते, आणि ती भेटलेली असते. कारण आता जेव्हा सारंग शुद्धीवरती आलेला असतो, डॉक्टर म्हणतात की तो शुद्धीवरती आला आहे, पण शुद्धीवरती आल्या आल्या तो तिलोत्तमाकडे बघतो, पण त्याला तिलोत्तमा महत्त्वाची वाटत नाही. कारण इथे सारंगला सावली दिसत नाही, म्हणून तो फक्त विचार करत असतो की सावली कुठे आहे? सावली, आई सावली नाही आली का? सावली कुठे आहे? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, सारंग अरे असं काय करतोयस बाळा? सावली तिच्या घरी असेल ना? तेव्हा सारंग म्हणतो, तिच्या घरी म्हणजे? आई, सावली आपल्या घरी हवी. तुला माहिती आहे ना तिचं आणि माझं लग्न झाले, की विसरलीस? अगं तिचं आणि माझं लग्न झाले, ते आपल्या घरी हवी. आणि माझं इतका मोठा अपघात झाला आहे, मी हॉस्पिटलमध्ये आहे. मग सावली का नाही आहे इथे? तेव्हा ती म्हणत असते, बाळा शांत हो, तो हॉस्पिटलमध्येच आहेस. तुझा अपघात झाला होता, तुला माहिती नाही आहे का? तो म्हणतो, नाही मला काही आठवत नाही आहे. बरं काही हरकत नाही, आता मला बरं वाटतं आहे. पण सावली का नाही आहे इथे? सावली पाहिजे. तेव्हा ती म्हणते, सारंग बाळा शांत हो. तो म्हणतो, आई मी शांतच आहे, फक्त सावलीला बोलव गं इथे, मला तिला बघायचं आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की सावली कोण आहे? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, सावली त्याची बायको होती. तेव्हा तो म्हणतो, बायको होती म्हणजे? बायको आहे डॉक्टर, सावली माझी बायको आहे. तिलोत्तमा म्हणते, सारंग असं काय करतोयस बाळा? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, तुम्हाला माहिती आहे कुठे जाताना तुमचा अपघात झाला? तेव्हा सारंग म्हणतो, नाही मला नाही माहिती, ऑफिसला जाताना झाला का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, अच्छा, ह्या 4-5 दिवसांमध्ये काय काय गोष्टी घडल्यात तुम्हाला माहिती आहे? तेव्हा तो म्हणतो, नाही मला काहीच माहिती नाही आहे. त्यानंतर तुम्हाला एक मुलगी आहे हे तुम्हाला माहिती आहे? तो म्हणतो, हो 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 मला मुलगी आहे. म्हणजे तो ओवीला विसरलेला नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सारंग ओवीला विसरलेला नाही आहे, आपल्या मुलीला, पण त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा तो विसरला आहे.
सावली त्याला सोडून गेल्यानंतर जे जे काही घडलं बाकीचं तो विसरलाय, आधीच्या गोष्टी त्याच्या लक्षात आहेत. तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवासाठी सावलीला इथे एकदा बोलून घेऊन या. त्यांना काही गोष्टी आठवत आहेत तर काही नाही. सावली जर इथे आली तर त्यांना कितपर्यंत आठवते आणि कुठपर्यंत नाही हे आपल्याला कळेल. पण आता सध्या ते पॅनिक होत चाललेत. त्यांचे हार्टबीट्ससुद्धा चेंज होत आहेत. तुम्हाला जर खरोखर त्यांच्या जीवाची काळजी असेल ना, तर तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो बाजूला ठेवून तुम्ही प्लीज एकदा रिक्वेस्ट करा सावलीला इथे यायला. डॉक्टर म्हणून मी तुम्हाला हाच सल्ला देईन. तुम्ही इथे स्वतः तुमच्या मुलाची अवस्था बघताय, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी हा एक प्रयत्न नक्की करा. हीच आता तिलोत्तमा जी सावलीला हकलून देते, सारंगला भेटू देत नाही. देवाने तिला आता चांगली शिक्षा दिलेली असते. तिलोत्तमा म्हणालेली असते, मी माझ्या मुलांसाठी वाटेल ते करेन. तिच्यावरती वेळसुद्धा आलेली असते. ती आता जाते सावलीकडे. सावलीला म्हणते, सावली मी तुझ्या पाया पडते, प्लीज चल, सारंगला भेटायला चल. तो फक्त तुझ्या नावाचा धावा करतोय, फक्त आणि फक्त सावली सावली एवढंच म्हणतोय. तेव्हा आता नाही म्हणू नकोस, चल माझ्याबरोबर. आणि तेव्हा इथे सावली तिलोत्तमाबरोबर हॉस्पिटलला जायला तयार होते आणि हॉस्पिटलला जातेसुद्धा. सारंग तिला बघतो. सारंग म्हणतो, सावली, आणि तो तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो, किती चेंज आला आहे तुझ्यामध्ये, खूपच चेंज झालं आहे सावली. कारण त्याला ती साडी नेसणारी, त्याच्यासारखी दिसणारी सावली त्याला हवी असते आणि आता ड्रेस घालणारी खूपच जास्त कॉन्फिडन्स सावली त्याला दिसत असते, पण त्याच्यासमोर हरलेलीच. तेव्हा प्रेक्षकांना अशा रीतीने इथे आता सावली जेव्हा येते तेव्हा सारंग म्हणतो, किती उशीर, मला घरी जायचं आहे, तू घरी नेणार नाही आहेस का? तेव्हा सावलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सावलीला कळतं की सारंगला असं वाटते की अजूनही मी त्यांची बायकोच आहे. जेव्हा मी त्यांच्याबरोबर होते तेव्हाच्याच गोष्टी त्यांना आठवत आहेत, नंतरचं त्यांना काही आठवत नाही आहे. ही गोष्ट समजल्यानंतर सावलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. पण सारंगच्या इथे आता तब्येतीसाठी, सारंगच्या जीवासाठी तिलोत्तमा सावलीकडे जाऊन तिला रिक्वेस्ट करून तिचे पाय धरून तिला हॉस्पिटलला घेऊन आलेली असते, हे मात्र नक्की.